विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीचा धडा पहिला सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यावरील स्वाध्याय हे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जीवाणू, आदिजीव, कवके, शेवाळ, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडायचे आहे. विटाकर हे एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होऊन गेलेले आहेत, ज्यांनी पंचसृष्टी वर्गीकरण हे मांडलेले आहे. तर बघा, सूक्ष्मजीव हे दोन याच्यामध्ये डिवाईड आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू येतात आणि दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शेवाळ हे येतात. प्रश्न दुसरा, सजीव, आदिकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा. इथे तुम्ही बघू शकता की सजीव जे आहेत ते दोन पद्धतीने मांडले गेलेले आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये न्यूक्लियस नसतो आणि दृश्यकेंद्रकीमध्ये न्यूक्लियस असतो, म्हणजे केंद्रक. आदिकेंद्रकी एकपेशीय, याच्यामध्ये एकपेशीयमध्ये सृष्टी एक आहे, मोनेरा, असे 5 डिव्हाइड केलेले याच्यामध्ये. दृश्यकेंद्रकीमध्ये एकपेशीय, दॅट मीन्स प्रोटिस्टा, आणि बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी, असे हिचे वर्गीकरण विटाकर यांनी केलेलं आहे. प्रश्न तिसरा, माझा जोडीदार शोधा. पहिला आहे कवक. कवकामध्ये कॅन्डिडा येतं, प्रोटोझोआ अमिबा, विषाणू आहे बॅक्टेरियोफेज, शेवाळमध्ये क्लोरेला आणि जीवाणू हे आदिकेंद्रकी या गटात येतं. प्रश्न चौथा, दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण आपल्याला लिहायचे आहे. त्यातला पहिला, लॅक्टोबॅसिलस हे उपद्रवी जीवाणू आहेत, तर हे चुकीचं आहे. लॅक्टोबॅसिलस हा एक दह्यात आढळणारा उपयुक्त जीवाणू आहे. दुसरं, कवकांचे पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेले असतात, अगदी बरोबर. त्यानंतर अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो, बरोबर. प्लाझ्मोडियम आमांश होतो, तर प्लाझ्मोडियममुळे आमांश होत नाही हे चुकीचं विधान आहे. आमांश हे पोटाचा विकार आहे आणि तो अमिबामुळे होतो. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे, तर हे अगदी चुकीचं आहे. टोमॅटो विल्ट हे वनस्पतीचे एक रोग आहे जो की विषाणूजन्य आहे. नंबर 5, उत्तरे लिहा. विटाकर वर्गीकरण पद्धतीचे इथे फायदे सांगायचे आहेत. त्यातला एक आहे, विटाकर यांनी ज्या पद्धतीने वर्गीकरण केले ते शास्त्रीय गोष्टींवरती अवलंबून होते किंवा आहे. नंबर 2, आदिकेंद्रकी सजीवांना निरनिराळ्या गटात वेगळे केले आहेत, त्यामुळे आदिकेंद्रकी सजीव दुसऱ्या सजीवांपेक्षा वेगळे आहेत हे समजते. तिसरा, युगलेनामध्ये हरितलवके असतात, त्यामुळे युगलेना वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. चौथा, कवक मृतजीवी असल्यामुळे त्यांचा समावेश स्वतंत्र सृष्टीमध्ये केला जातो. 5वा, पंचसृष्टी वर्गीकरण, पोषण पद्धती, पेशी संघटन, जीवन पद्धती, वर्गानुवंशिकतेची संबंध या गोष्टी विचार वर्गीकरणामध्ये केला जातो. 6वा, सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केला जातो, त्यामुळे युगलेनासारखे सजीवांचे नेमके वर्गीकरण करणे सोपे झाले आहे. आता इथे मी 6 हे मुद्दे मांडलेले आहेत, तुम्ही यापैकी 3 कोणतेही फायदे 3 हे लिहू शकता. विषाणूंचे वैशिष्ट्ये लिहा. नंबर 1, विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या सुद्धा 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ते दिसतात. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA डीऑक्झिरायबोस न्यूक्लिक ॲसिड किंवा RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड पासून बनलेले लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. एक्झाम्पल इज द कोरोना. यामध्ये DNA किंवा RNA हे असू शकतात. नंबर 3, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःचे प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात. मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. 4, विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. कवकांचे पोषण कसे होते? तर बहुसंख्य कवकातील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जे कुजलेली कार्बनी पदार्थ आहे त्यावर हे कवके जगतात. कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते. एक्झाम्पल, मशरूम.
मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचे समावेश होते? मोनेरा या सजीव सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस, सॅल्मिनेला टायफी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी इत्यादी. ओळखा पाहू मी कोण. नंबर 1, मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसतात. तर कशामध्ये नसतात? तर ते आहे आधिकेंद्रकी पेशी. त्यानंतर मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशी अंगके असतात. तर ऑफकोर्स याच्यामध्ये दृश्य केंद्रकी हे पेशी येते. त्यानंतर आहे मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतो. आत्ताच आपण बघितलं कवके. त्यानंतर आहे माझे प्रजनन बहुधा द्विखंडाने होते. तर यामध्ये जीवाणू येतं. जीवाणूंचे प्रजनन हे बहुधा द्विखंडेमध्ये होते. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. तर हे कोण करतं? विषाणू. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. तर ते आहे शैवाल. अचूक आकृत्या काढून त्यांची नावे लिहायची आहेत. जीवाणूंचे विविध प्रकार. तर हे जीवाणूंचे विविध प्रकार आहेत. कोणते जीवाणू? गोलाणू दिसतात, दंडगोलाणू दिसतात, दंडाणू, सर्पिलाकार म्हणजे असे नागमोळी आणि स्वल्पविराम. त्याचे हे उदाहरणार्थ तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे उदाहरणार्थ आहे जीवाणूंच्या प्रकारातले. पॅरामोशियम. तर ही पॅरामोशियमची अतिशय छान आकृती आहे. त्यानंतर आहे बॅक्टेरियोफेज. हे आहे बॅक्टेरियोफेज. हे त्याचं हेड आहे, याच्यामध्ये DNA असतो. हे त्याचं कॉलर आहे, शीथ आहे, बेस प्लेट आहे, टेल फायबर्स आहे. हे एंटिनासारखे दिसतात. लास्ट क्वेश्चन. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहायचं आहे. जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी पहिलं येतं विषाणू. विषाणू जे आहेत ते 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटरपर्यंत त्याची अगदी साईज असतं. त्याच्यानंतर जीवाणूंचे साईज आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. त्यानंतर येतं कवके. कवक्यांचं साईज आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. आणि शेवटी आहे शैवाल, ज्यांची साईज आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. तर कवक आणि शैवाल हे जवळपास सारखेच असतात, त्याच्यामुळे ते लास्टमध्ये येतात. सो दॅट्स इट फॉर टुडे.